दरम्यान बीडमधल्या सभेत गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसावर बोलणाऱ्या भुजबळांवरच आता त्यांच्या राजकीय वारस कोण अशाही चर्चा रंगू लागल्या। प्रकाश महाजनांनी याबद्दल सूचक विधान करत भुजबळांवर टीका केली आहे। गोपीनाथरावचा वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची फोडणी द्यायची काही गरज नव्हती। गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व आणि त्यांचं जे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांमध्ये सर्व जाती धर्माच्या माणसं मुंडे साहेब काही हे फक्त एका जमातीपुरतं मर्यादित नेतृत्व नाही, हे सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व आहे आणि त्यांचा विचाराचा वारसा हा फार मोठा वारसा आहे। गोपीनाथरावचा तो वारसा त्याच्याकडे असल्यामुळे ती सहसा शब्दाने कोणाला दुखवत नाही। मग आता पंकजा त्या दिवशी सभेला आलं नाही, एवढा राग येऊन जाहीरच करून टाकलं, म्हणजे हे तर भयानकच आहे। तलाट्यापेक्षा भयानक काम आहे की कोणाच्या सातबारावर कोणाचं नाव टाकलं। मला सांगा भुजबळ साहेब, उद्या प्रकाश महाजन येवल्यात आले आणि त्यांनी तुमचा वारस जाहीर केला, तुम्हाला चालेल?